टीम हर्षिलियम पिसे तुम्हाला 2 धावसंख्येने पॅनलाइज केलेले आहे. अजून 2 मिनिटं. टीम पिसे तुमचा छोटा प्रेक्षक वर्ग जर असेल तर 12व्या खेळाडूसाठी नक्कीच त्याला पाठवा, जेणेकरून नावं नक्कीच आम्ही व्यवस्थितरित्या पोचवण्याचं काम करू. कारण तुम्हाला 2 धावसंख्येने पॅनलाइज केलेले आहे. अखेरकार नक्कीच ही मॅच सुरू होईल. खूप काळानंतर आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांकडे नक्कीच आम्ही आमचा आवाज पोचवण्यासाठी सज्ज आहोत. हर्षिलिवन पिसे, बालगोपाळ सोनालेपाडा यांच्यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज मयूर त्या ठिकाणी होतात तयार. छोटा प्रेक्षक वर्ग जर पिसे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा 12व्या खेळाडूसाठी. पहिले षटक मयूर यांचं, पहिलाच बॉल व द विकेटने सॉफ्टने ढकलला गेला. पॉईंटमध्ये बॉल विकेट मिळू शकते का? स्ट्रायकर एंडवरती फेकी आली. साहिल आणि फलंदाज जर आपण पाहिलं गेलं तर विजय होते. विजयने पहिला बॉल फीज केला गेला मयूरचा. सॉफ्टने ढकलला गेला पॉईंटमध्ये. गॅप शोधायची होती विजयला, गॅप शोधू शकले नाही आणि डावाची सुरुवात सिंगलने कंप्लीट केली गेली आहे. सिंगल आली आहे, सिंगलने डावाची होती सुरुवात. या मॅचला होती सुरुवात. मयूरच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवरती खऱ्यातून एक विकेट नाही, परंतु सिंगल आली आहे त्याच्या अगेन्स्ट. फटका टर्न केला गेला शॉटमध्ये मिड विकेटला. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. बॉल हातामध्ये स्वाधीन करत असताना पहिल्या विकेटचं पतन. एके आकड्यावरती पहिला गडी बाद टीम हर्षिलिवन पिसे. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. शॉट ऑफ लेंथ होता, ऑन साईडला पुल केला होता. शॉटमध्ये मिड विकेटला फिल्डर अगदी बॉल खाली आले. समोर त्याच्या अगदी बॉल खूपच वेगाने आला होता. बॉल हातामध्ये स्वीकारला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन. एक या आकड्यावरती पहिला गडी बाद झालात आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती चंदू. पहिला विकेट आलाय एक या धावसंख्येवरती.
जागवून खेळण्याचा प्रयत्न पद्धत आली, तिचा वापर नव्हता ऑफस्टमच्या जास्त बाहेर. जय पवार सर सांगत असताना की इट्स वाईट बॉल, इट्स आउटसाइड दी ऑफस्टम. त्यामुळेच नक्कीच पंचांनी दर्शवलं गेलं की हा वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या एक्स्ट्राने 2 या आकड्यावरती. स्थिती थोडीशी सुरुवातीलाच नाजूक आहे. पहिला विकेट खूप लवकर स्वस्त्यामध्ये बाद झाला. साहिल पद्धतीचा वापर नाही, परंतु कट केला गेले चेंडू. गॅपमध्ये खेळत आहेत खूपच वेगाने, अगदी स्वीपर कव्हरला 2 फिल्डर चेंडूच्या मागे पाठला करत होते, परंतु अखेरकार यशस्वी हा फटका राहिला आणि अखेरकार संघाची सुरुवात चौकाराने. टीमची धावसंख्या 5. ताडी गावान आचलय मनान रंगणार सामने मैदानी. ताडी गावान आचलय मनान रंगणार सामने मैदानी. गॅपमध्ये हा फटका खेळला. फुटवरचा वापर नव्हता, परंतु बॉलवरची नजर ऑफस्टमवरचा चेंडू गॅपमध्ये खेळले गेले. अगदी दणदण करत स्वीपर कव्हरला हा बॉल चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या. सिलेक्शन चांगलं होतं, फुटवर्क चांगलं होतं. ज्या प्रकारे तुम्ही ट्रान्स पाहू शकता, अगदी लेदर क्रिकेट जसा खेळाडू खेळतो ना तशाच प्रकारे त्याचा ट्रान्स आहे. पुढे आले विमर चेंडू कदाचित असेल, यास जय पवार सर सांगतात. कमरेच्या वरती हा चेंडू, हाईट फॅक्टर जास्त होतं ते सांगितलं गेलं की इट्स नो बॉल, नो चेंडू आहे. कमरेच्या वरती हा चेंडू पीच झाला. जसा हातामधनं बॉल सुटला गेला, अगदी एखाद्या तोफेमधनं गोळा सुटावा तर फास्टेड फुल टॉस व्हावा ना, तशाच प्रकारे कमरेच्या वरती फास्टेड फुल टॉस बॉल पीच केला गेला. नो चेंडू आणि या नो चेंडूवरती असेल फ्री हिट. 1 for the ओव्हरचा सुद्धा इशारा दिला जातोय, कारण यानंतर तुम्ही जास्त चेंडूला टेकअप देऊ शकत नाही. टेकअप दिला तर खऱ्या अर्थाने लगेचच पिकअप देतील त्या ठिकाणी आपल्या डिसिजनवरती की इट्स वाईट बॉल. नो चेंडू आलाय, फ्री हिटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या 8. समोर असतील फलंदाज विजय. या ऑन साईडला फक्त दिशा दिली, ताकदीचा वापर आणि बॉल पाठवला गेला बॅकर स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. इंदिरा पाटील स्टँडच्या वरून षटकार. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथानी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादानी. या क्रिकेट सामन्यांचं फक्त दिशा दिली गेली. जसा बॉल बॅटवरती आला तसा खऱ्यातने हवेच्या वाऱ्यांवरती हा अगदी स्वार होताना तुम्हाला बॉल पाहायला मिळाला. आणि स्वर्गीय इंदिरा पाटील स्टँड आणि स्वर्गीय जानू वंडार तिस्कर हा स्टँड नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्या वरतून हा षटकार पाहायला मिळाला. विजय नावातच सर्व काय आहे. आघाडीला गेले होते, स्ट्राईक मिळाली गेली होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती बाद झाले होते साहिल आणि त्याच्यानंतर विजयच्या बॅटमधनं हा षटकार मयूरच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळाला आहे. बॉटमॅनचा वापर गॅप शोधाची होती, शोधली गेली गॅप. डीपमध्ये कव्हरला फिल्डर नाही आहेत. 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि षटकारानंतर इट्स वेलकम फॉर आयोजन केलंय जगन्नाथानी. या क्रिकेट सामन्यांचं एक षटकार एक चौकार आलाय विजयच्या बॅटमधनं. खेळाडू नक्कीच थोडेसे अनुपस्थित होते, त्या अर्थाने विजय आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला विकेट आला साहिलचा आणि त्याच्यानंतर विजय काय फटकेबाजी करतोय. शॉर्ट बॉल ऑन साईडला टर्न करायचं होतं, आता मिस झाल्यात. नाराज आहे स्वतःवरती. ॲक्युरेटली लेगस्टम्पच्या वरतून हा बॉल गेला. यशस्वी षटक म्हणू शकत नाही, पण एक विकेटसुद्धा आली. एक षटकार एक चौकार, एक व्हाईट बॉलसुद्धा आला, एक नो बॉलसुद्धा आला. त्या अर्थाने पाहिलं की तर या षटकामध्ये धावसंख्या तब्बल खर्च झाल्या 18. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते टीम हर्ष 11 पिसे. नेक्स्ट मॅच असेल जयदुर्गा लोणाड आणि NK स्पोर्ट्स खांडवळ. दोन टीमचे प्रतिनिधी उपस्थित असतील, कॅप्टन उपस्थित असतील. तर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्यानंतर बॉल कधी हरवला, फुटला, भिजला तर तुम्हाला नवीनच देण्यात येईल. ही नियमावली नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. LBW विकेट असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट तुम्ही पंचांकडे करू शकत नाही. ही स्पेशली वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या आल्यात. जशी अनुपस्थित होती टीम, जसे काहीसे खेळाडू उपस्थित झाले, तशा प्रकारे टॉप गिअरमध्ये बॅटिंग करायला ना विजयनी सुरुवात केली गेली. आणि काय टॉप ऑर्डरमध्ये त्यांनी बॅटिंग केली गेली, कारण टॉप ऑर्डरचे ते बॅट्समन आहेत. मयूर अगदी आघाडीचा गोलंदाज होता. त्याच्यावरती पहिल्या बॉलवरती जशा प्रकारे सिंगल आली, समोरून पाहिली गेली साहिलची विकेट. त्याच्यानंतर त्यांनाही वाटलं गेलं की या धावसंख्येनं ना आता आकार द्यायला हवा. आकार दिला गेला. 2 मोठ्या फटक्याने एक षटकार एक चौकार आला. मयूरच्या अगेन्स्ट धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्या 18 आणि दुसऱ्या षटकासाठी आशिष तरे या गोलंदाजाचा वापर केला गेला. डीपमध्ये 5 फिल्डर. पहिलाच बॉल
सोडून देत आहेत. लेफ्ट केलं गेलं चेंडू आउटसाईड लेग स्टंप. इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा सांगत असताना अंपायर. व्हाईट बॉल हात लगेचच खुळे गेले. टीमची धावसंख्या पोहोचवली 19 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये तुम्ही व्हाईट बॉलचा खूप मोठा रेशो पाहिला. तब्बल 13 धावसंख्येचं ते नक्की षटक राहिलं. गोलंदाजाचं नाव साहिल होतं आणि या मॅचमध्ये खऱ्या त्याने आशिष अगेन्स्ट हा व्हाईट बॉल आलाय जो फेस करत होता समोर चंदू. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न गतीने बीट केलं गेलं. समोर टप्पात समोर राईज केलं गेलं. चेंडूला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू व्हाईट बॉल नंतर कमबॅक करत असताना आशिष तरे. तर सन्माननीय भालचंद्रजी तरे साहेब यांच्याकडनं बालगोपाल सोनालीपाडा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ऑनलाईन मॅच नक्कीच ते अनुभवतात त्यांचंही करूया आपण वेलकम केलं गेलंय. त्या ठिकाणी चंदू यांचं डॉट बॉल आलाय. जागून खेळण्याचा प्रयत्न. बॉलर टू ओव्हर हेड हा फटका. फिल्डर डाऊन दी बॉल. घेतील का कॅच? येस. चंदूची केली संपुष्टात. लागणारा हा दुसरा झटका 19 या आकड्यावरती. बॅटिंग करते टीम हर्ष 11 पिसे. आयोजन केलंय सुनील दादानी. थँक्यू. ओव्हर टू बॉलर हेड हा फटका होता. अगदी पंचांच्या आणि गोलंदाजाच्या वरून डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला अगदी मयूर उपस्थित होते. मयूरच्या अगदी मखमळी हातामध्ये ही कॅच स्वाधीन झाली गेली आणि विकेट क्रमांक 2 त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 19 या आकड्यावरती असताना व्हाईट बॉल आला होता आशिष अगेन्स्ट. खेळला गेणारा हा फटका मिस टायमिंग झाला. अगदी स्टॉपेज होता. त्या ठिकाणी लॉंगॉनला फिल्डर होते. त्याच्या हातामध्ये झेल पाहायला मिळाली. जिथे गडी क्रमांक जो 3ऱ्या क्रमांकावरती गेला होता ना तो मैदानाच्या बाहेर परतला गेलाय. नाव त्याचं चंदू. चौकाराचा समावेश सुद्धा त्यांनी केलं होतं बॅटिंगवरती. आता विनय आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरवरती विजय असतील ज्याने आत्तापर्यंत खूप चांगल्या प्रकारे खेळ केलाय. यावेळेला स्टॉप डिसमिसल. कॉटन बॉलची संधी सोडणार नाही आशिष, कारण ज्या कॉन्फिडन्सने ते वळले गेले ना त्यांनाही माहिती आहे की नाबामध्ये विजय हा खेळाडू आपल्या टीमला विजयी करू शकतो. त्याची कॅच आपल्या हातामध्ये स्वाधीन केली गेली. विकेट क्रमांक 2 लागोपाठचं सफलता मिळते आशिष तरेला आणि 19 आकड्यावरती 3रा गडी बाद. बॅट अँड चेंडूचा एक हलकासा कनेक्शन होता. ऑनसाईडला त्यांना खेळायचं होतं. कदाचित लेगलान्स करण्याचा इरादा त्याने दाखवला होता, परंतु बॉल पाहिलं गेलं तर अगदी लेगस्टम्पवरती जो घाव घातला होता ना तो लेगस्टम्पची जी खरं त्याने लाईन आहे ना तिच्यावरती घाव घातला होता. लेगलान्स करण्याचा प्रयत्न फसला गेला. मॅचच्या बॉटम एजवरती बॉल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. आशिष तरे होते. स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. कॉन्फिडेंटली कॅच त्यांनी स्वीकारली गेली आणि जो षटक खऱ्या त्याने महागडा राहिला होता ना त्या षटकाला थोडंसं त्यांना गाळायचं होतं कमबॅकीने. तो कमबॅक केला गेला आहे कारण या षटकामध्ये 2 विकेट आले. विजय बाद झालेत आणि चंदू या षटकामध्ये बाद झाल्यात. पहिल्या षटकामध्ये साहिल खऱ्या त्याने याची विकेट तुम्ही पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर विजय बाद. लो फुल टॉस अटेम्प्ट केला आहे. व्यवस्थित बॅटवरती नाही आहे परंतु अलंग कार्पेट चेंडू चालला मिड विकेटला. फिल्डिंग झाली आहे दर्जेदार. त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. कॉन्फिडंट नव्हता 2 धावसंख्येचा कारण त्यांनाही माहिती आहे की 3 गडी आपले गमावल्या गेल्यात. शहाणपणना आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या त्याने सुचवावं लागतं कारण 3 गडी आपले बाद झाल्यात. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या आल्यात. 4 षटकांची मॅच. कॅप्टनचं स्पष्ट ओपिनियन होतं की आमच्याकडे टॉप ऑर्डर चांगली आहे, मिडल ऑर्डर चांगली आहे, आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. आणि तो बॉलिंग अटॅक ना का चांगला आहे ना तो स्पष्ट करतो आशिष तरे. त्याच्या अगेन्स्ट पहिला बॉल आला वाईट. त्याच्यानंतर पूर्णपणे हात खुले गेले. चंदू बाद झाले, विजय बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये विनय पाटील आणि आविष्कार हे मोर्चा सांभाळत आहेत आपल्या टीमचा. यावेळेला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला कदाचित हा बॉल गेला असता परंतु इनफिल्डच्या फिल्डरने तो बॉल अडवला गेला. त्या ठिकाणी एक सिंगल मिळते. टीमचे कॅप्टन आहेत आणि लिडिंग ऑफ द फ्रंट. कॅप्टन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची हीच भूमिका असते की आपली टीम थोडीशी बॅकफुटला आहे. कमबॅक करण्याच्या अनुषंगाने आपण चांगले स्ट्रोक खेळायला हवे. आपल्या टीमला विजयाची स्वप्ने, विजयाची जी आनंदाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे ना ती आपल्याकडनं चांगली झाली. परंतु आता विजयाचा जर सुगंध आपल्या नाकापर्यंत आपल्याला दरवळायचा असेल या मैदानाच्या आतमध्ये तर लिडिंग ऑफ द फ्रंट टीमच्या कॅप्टनला चांगली खेळी करावी लागते. पहिला बॉल फेस केला गेला त्यांनी. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी म्हणाली सिंगल स्ट्राईक. जर रोटेट स्ट्राईक असेल विनय पाटीलकडे ज्याच्या बॅटमधनं इंडिव्हिज्युअल सिंगल आली आहे आणि टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल होता. बॉल चाललाय मागे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने बॉल अडवला गेलाय. सिंगलच मिळेल. या ओव्हरमध्ये ना जास्तीत जास्त मोठे फटके खेळले नाही
कारण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आविष्कार आणि विनय यांचा. त्यांनाही माहिती आहे मोठे फटके खेळण्याच्या अनुषंगाने 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यात. मोठा स्ट्रोक खेळायचा होता चंदू याला, ते बाद झाले लॉंग ऑनला. त्याच्यानंतर आयुष्य हातामध्ये कॅच पाहिली गेली, जिथे इम्पॉर्टंट कॅच होती त्या ठिकाणी विजय यांची, ती कॅच स्वीकारली गेली. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे आशिषचा कमबॅक राहिला गेला. या षटकामध्ये फक्त धावसंख्या 4, टीमची धावसंख्या 22, खेळाडू बाद झाल्या 3. बॅटिंग करते हर्ष 11 पिसे. नक्कीच ही बॉलिंग समरी तुमच्या मेगा स्क्रीनवरती आहे. ज्या प्रकारे 2 गोलंदाजाचा वापर केला गेला. आशिष तरेचं राहिलं, 4 धावसंख्येचं षटक, त्यांनी 2 गडी आपल्या खात्यामध्ये जोडले गेले. त्यानंतर मयूर पहिल्या षटकामध्ये त्याच्या आगीच बनल्या गेल्या धावसंख्या 18, तिथे बाद झाले पहिले फलंदाज ज्याने डावाची सुरुवात केली गेली होती. ही बॉलिंग समरी खऱ्या अर्थाने तुमच्या मेगा स्क्रीनवरती होती. चांगली अपडेटिंग नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. ही बॅटिंग समरी, विजय बाद झाले 11 या आकड्यावरती. साहिल पहिल्याच बॉलवरती नक्कीच फेस करत असताना बाद झाले. चंदू बाद झाले तब्बल 5 धावसंख्या बनवत असताना. विनय पाटील आणि आविष्कार हे अद्याप मैदानाच्या आतमध्ये नॉट आऊट खेळतात. विनयच्या बॅटमधून आल्या धावसंख्या 2 आणि आता षटक क्रमांक त्या ठिकाणी 3ऱ्याला होईल सुरुवात. विश्वास एका साईडला ना टीमचा विश्वासकडे आहे आणि आविष्कारला आता एक वेगळा आविष्कार आणि चमत्कार करावा लागेल. कारण टीम थोडीशी बॅकफुटला आहे. टीमला जर एक उंच दर्जा द्यायचा असेल, आपल्या बॅटमध्ये चांगल्या धावसंख्या बनायला हव्यात, त्याच अनुषंगाने आता ही जोडी ना जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एक इरादे स्पष्ट करेल ना की आपल्याला ही भागीदारी आता थोडीशी पुढे न्यायची आहे. कारण जो कमबॅक झाला आहे दुसऱ्या षटकामध्ये, त्या कमबॅकाला सडेतोड उत्तर द्यायचं आहेत. आणि भिवंडी विभाग म्हटलं गेलं ना तर ठस्सन क्रिकेटसाठी ओळखला जातो. तो ठस्सन क्रिकेट आता या येणाऱ्या 2 षटकामध्ये होईल का? होतं तयार? पहिला बॉल व फुल टॉस. ॲक्शन तुम्ही पहा. अगदी बॉल ज्या वेळेला ते रिलीज करतात ना असं वाटतं की बॉल जलद गतीने रिलीज होईल, पण तो थोडेसे थांबतात. अगदी जो रिलीज पॉईंट आहे तो व्यवस्थितरित्या ते डिलिव्हर तर बॉल चांगलं करतात, परंतु थोडासा लेटसुद्धा करतात. त्या अनुषंगाने बॅट्समन थोडेसे संभ्रमात पडले गेले की बॉल येणार कधी. ॲक्शन थोडीशी वेगळी होती. बॉलरनी नक्कीच बॅट्समनला बीट केलं गेलं. ज्या ठिकाणी आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले विनय पाटील. विनय पाटील बीट झाल्यात. पहिलाच बॉल होता विश्वास तरेचा. फुल टॉस बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता, व्यवस्थित बॅटवरती नाही आहे, स्वतःच्या फटक्यावरती नाराज. सिंगल तर बनली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि यस आविष्कारने कॉल दिला गेला की फिल्डर बीट झाल्यात. 2 धावसंख्या घेण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने प्रवृत्त होऊ शकतो. प्रवृत्त झाले गेले, खऱ्या अर्थाने बनवल्या गेल्या 2 धावसंख्या सहज रीतीने. 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. स्थिती ना अद्याप चांगली आहे. कारण येणारे 10 बॉलवरती 10 धावसंख्या जरी आल्या तरी धावसंख्या बनू शकतील 34-35 धावसंख्येचं टार्गेट या रंगणावरती ना भरपूर झालं. उचलायचा प्रयत्न बॅटवरती नाही आहे. आता नाराज नक्कीच राहतील कारण शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही. आताही 2 धावसंख्या आणि टीमची धावसंख्या 26. 2 धावसंख्या या 2 बॉलवरती आल्या. जसे बीट झाले ना फिल्डर, आतासुद्धा खऱ्या त्याने आविष्कारचाच कॉल होता. आणि कॉल तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहिजेत. कालच्या दिवसामध्ये एकच मॅचमध्ये तुम्ही 4 खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहिले गेले. कालचा इतिहास थोडासा वेगळा आहे, परंतु आजचा इतिहास ना हा रचण्याची क्षमता एखाद्या खेळाडूमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं ना तर आणावी लागेल. आणि तोच खेळाडू आता कोण ठरेल? थांबून खेळण्याचा प्रयत्न, थांबून जो खेळण्याचा प्रयत्न होता ना तो यशस्वी झाला. कारण माहिती आहे आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये अल्पेश दादा हा 5वा बॉल असा असेल जो फलंदाजाने लेफ्ट केला गेला, म्हणजे सोडला गेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने साहिल गोलंदाज होते. लागोपाठचे 5 चेंडू वाईट टाकले. तब्बल त्या षटकामध्ये 7 चेंडू वाईट, 13 बॉलचं ते षटक राहिलं होतं. यावेळेला अजून एक अप ड्राय केला गेला आहे. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी अगदी पोझिशन तुम्ही पहा, अगदी तग धरून होते, परंतु बॉल जसा त्यांच्या हातामध्ये आला ना तसा त्यांनी स्वेअर फेकला गेला. परंतु हरकत नाही आहे, गोलंदाज वळले गेले. त्या ठिकाणी विश्वास तरे, कारण विश्वासला विश्वास होता आपल्या क्षेत्ररक्षणावरती की आपण हा बॉल गॅदर करू शकतो. विश्वास नव्हता आविष्कार आणि त्या ठिकाणाहून विनय पाटीलचा की या सिंगलने आपल्याला थोडंसं थांबायला हवं. थांबले गेले सिंगलने. टीमची धावसंख्या तब्बल सिंगलने 28 या आकड्यावरती पोहोचली जाते. फायटिंग स्कोर चांगला आहे, कारण अजूनही विचार केला गेला तर या षटकामधले बॉल शिल्लक असतील 2, फेकून झाल्या चेंडू 4, धावसंख्या खर्च केला त्या ठिकाणाहून 6. विश्वास तरेच्या या षटकामध्ये ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 4 आल्या होत्या ना त्याच्यापेक्षा जास्त धावसंख्या नक्कीच आता आल्यात या षटकामध्ये. आविष्कार होते, बॉल सोडून दिलाय. आजच्या दिवसातला 6वा चेंडू लेफ्ट. पंच सांगत असताना त्या ठिकाणी की हा व्हाईट बॉल आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी या व्हाईट बॉलच्या स्वरूपाने 29 या आकड्यावरती. व्हाईट बॉलचा रेशो ना आम्ही सातत्याने सांगत असतो की व्हाईट बॉलचा रेशो जेवढा तुम्ही कमी कराल
तेवढी तुमची गोलंदाजाची स्ट्रेंथ आहे ती वाढली जाईल, तुम्हाला एक टप्पा मिळेल आणि निर्धारित टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी चांगली करू शकता. लो फुल टॉस ऑन साईडला टर्न केला गेला आहे. काऊ कॉर्नरच्या दरम्यान त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. बॉल उचलला जातोय, त्या ठिकाणी उचलून फेकी केली जाईल, तोपर्यंत सिंगल एक वडली जाते. विचार करत होतो खऱ्या अर्थाने आपण काऊ कॉर्नर या क्षेत्राला हे काऊ कॉर्नर नाव का दिलं गेलं. खऱ्या अर्थाने नक्कीच जे अंपायर आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे या फटक्याची नक्कीच ओळख आहे, या क्षेत्राची ओळख आहे. त्यांच्याकडनं नक्कीच आपण ऐकून घेऊच की काऊ कॉर्नर नक्कीच कशाला म्हणतात. थांबले गेले रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलेव्हरी या 3 गोष्टीवरती विचार केला गेला त्या ठिकाणी विश्वासने की अद्यापी या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या आल्यात. रिदम थोडासा चुकेल, पाय थोडासा चुकीच्या प्रकारे पडेल, एखादा बॉल फुल टॉस आला त्याच्यावरती धावसंख्या आल्या, समोरच्या टीमला बेनिफिट मिळेल, तेच शोधलं गेलं आणि थांबले गेलं. विश्वास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती होतात तयार. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, उजवा गुडघा खऱ्या अर्थाने टेकवला होता जमिनी समांतर. बॉल खेळला गेला, थोडासा स्लॉक स्वीपचा रूपांतर या फटक्यामध्ये द्यायचं होतं पण तो सरळ खेळले गेले. लॉंगॉनला हा बॉल पाहायला मिळाला. बॉलवरती आल्या धावसंख्या 2, टीमची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीनंतर 32 या आकड्यावरती. विचार करत होतो काऊ कॉर्नर या क्षेत्राचा. खऱ्या अर्थाने माझ्या माहितीनुसार काऊ कॉर्नर या क्षेत्राला भरपूर साऱ्या खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये सांगितलं गेलेलं आहे, परंतु फिल्डिंग पोझिशन जर तुम्ही पाहिली गेली ना तर डीपमध्ये किंवा 30 सर्कलचं जे रेस्ट्रिक्शन असतं ना त्यामध्ये 2 फिल्डर बाहेर असतात, दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर बाहेर असतात. ते षटक संपन्न झाल्यानंतर 5 फिल्डर बाहेर असतात. खरं तर लॉंग ऑन आणि मिड विकेट स्क्वेअर लेगला तुम्ही अनेक सारे फिल्डर पाहिल्यात, परंतु काऊ कॉर्नरच्या दरम्यान खूप कमी फिल्डर असतात. म्हणजेच काहीच्या समालोचकाची खऱ्या अर्थाने वर्णी काय असते की लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला इथे फिल्डरांची ना त्या झोनमध्ये जास्त रेलचाल असते, त्याच्यामुळे तिथली जागा पूर्णपणे साफ झालेली असते. या मैदानावरती सुद्धा तुम्ही पहा लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगची जागा पूर्णपणे साफ आहे, पण तो काऊ कॉर्नर हा क्षेत्र असा आहे ना त्या क्षेत्रामध्ये खूप कमी फिल्डरांची रेलचाल असते. त्याच्यामुळे इंटरनॅशनल स्टेडियममध्ये त्या जागेवरती ना थोडीशी गवताची जी गालिची असतं ना ते जास्त असतं आणि ते गवताचं गालिच खऱ्या अर्थाने आपण हाताने उचलून कैचीमध्ये कापूसुद्धा शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एखादी गाय येऊन सरूसुद्धा शकते. त्या अर्थाने त्या क्षेत्राला काऊ कॉर्नर हे नाव ठेवण्यात आलं. अनेक साऱ्या खऱ्या अर्थाने वर्ण्या या क्षेत्राला नक्कीच लावल्या जातात. काहीशा समालोचकांचा खऱ्या अर्थाने असंही म्हणणं आहे की एक स्टेडियम होतं, त्या स्टेडियमच्या बाहेर नक्कीच सातत्याने गायी सरत असायच्या आणि त्याच क्षेत्रामध्ये जास्त बॉल जायचा, म्हणून त्या क्षेत्राला काऊ कॉर्नर हे असं नाव ठेवलं गेलं. अनेक साऱ्या वर्णी माणसाचं दिमाग आहे, कधी दिमागामध्ये काय येऊ शकतं सांगू शकत नाही. सकाळी उठून तुम्ही गांधारी नदीमध्ये पोहूसुद्धा शकता किंवा सकाळी उठून सुद्धा तुम्ही आंघोळसुद्धा करू शकत नाही. मानवी दिमाग आहे, काहीही चालू शकतं. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. 3 षटकांच्या अखेरीनंतर तुम्हाला पाहायला मिळाला धावसंख्या 32. षटक क्रमांक संपन्न झालं. विश्वास तरी यांचं 3रं. त्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आल्या 11, पहिल्या षटकामध्ये 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 4 आल्या, जिथे गोलंदाज होते विश्वास तरी. ओंकारला पाठवलं गेलं आहे. खरं त्याने गंधरायचं हे नाव बुद्धीचे दैवत, सातत्याने आपण त्याची पूजा करत असतो, त्याच नावाचा ओंकार आता शेवटच्या षटकासाठी. यावेळेला ऑनसाईडला हुक केला गेला आहे चेंडू, खूप काल हवेमध्ये, फिल्डर थोडीशी दूरवरती आणि हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला स्वर्गीय रामदास केने स्टँडच्या अगदी जवळून. चेंडू सीमारेषे पार. इट्स वेलकम फॉर 4. चौकार आला. चौकाराने टीमची धावसंख्या 37 या आकडावरती. चौकाराची गरज होती. जो विश्वास खऱ्या अर्थाने ओंकारवरती दाखवला गेला ना तो विश्वास आता पहिल्याच बॉलवरती साजेचा ठरत नाही, कारण त्याच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार आला आहे. पहिला चौकार आला ना त्यानंतरसुद्धा पाहिलं गेलं तर एक वेगळी ऊर्जा मिळाली असेल टीम हर्षिलम पिसेला, कारण धावसंख्या कमी होत्या त्या आता वाढत आहेत. थोडासा प्रेशर क्रिएट केला गेला. फलंदाज त्या ठिकाणी विनय पाटील पाहायला मिळाले. त्याच्या पाठीमध्ये एक चौकार आला. विजय बाद झाल्यानंतर विनयनेच आपला खऱ्या अर्थाने मोर्चा सांभाळला आहे, कारण त्यांनाही माहिती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये टिकलो तर धावसंख्या चांगल्या बनू. उचलायचा प्रयत्न, कॉटबियनची अपील आणि यस फिंगर पंचांचा कॉटबियनची अपील केली गेली, ती उचलून धरली गेली. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल. विकेटचं पतन. विनय पाडेल मैदानाच्या बाहेर. जयदुर्गा लोणाड आणि NK स्पोर्ट्स खांडवळ यांच्यामध्ये नक्कीच ही मॅच तुम्हाला नेक्स्ट पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आधी तुम्ही आलेल्याची नोंद करायची आहे. खांडवलचे कॅप्टन नक्कीच उपस्थित आहेत. जयदुर्गा लोणाड
विकेटचं पतन झालंय. 37 या आकड्यावरती गडी बाद झाला विनय पाटील. विनय पाटीलच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना ओमकारच्या अगेन्स्ट चौकार आला होता. लगेच पलटवार केलं गेलं आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर मानव. यावेळेला फुल्लर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉलचा स्पर्श, त्याच्यानंतर पायांवरती जाऊन हा चेंडू आदळला गेला. मानव होते थोडेसे नाराज. फटका खेळायचा होता खूप चांगला, पण तो बॉल आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन झाला नाही. त्या अर्थाने बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 38 या आकड्यावरती 38 ऑन बोर्ड. पहिला बॉल जसा पिच झाला ना, लेंथ उलखली गेली होती, परंतु त्या लेंथवरती सातत्याने बदलाव केला गेला ओमकारने आणि 2 चेंडू सुरेखरित्या हाताळलेत. शॉर्ट ऑफ लाईन, व्हेरिएशन पहा. प्रत्येक गोलंदाजावरती ना एक महत्त्वाची जेव्हा जिम्मेदारी असते ना स्लॉग ओव्हरची, तेव्हा त्याला या गोष्टीची पडताळणी करावीच लागते. आता पहिला बॉल पहा, लेग स्टंपवरती होता, तो बॉल हुक केला गेला. वाटलं गेलं ओमकारला ही लेंथ आपल्यासाठी चांगली नाही आहे, त्याच्यासाठी लगेच समोर बॉल ठेवण्यात आला. त्याच्यावरती बाद झाले विनय पाटील. जर विचार केला गेला तर दुसरा बॉल अगदी फुल्लर लेंथ आणि त्याच्यानंतरचा हा शॉर्ट ऑफ लेंथ खूप सुरेखरित्या आहे. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा हा पण पुल करतात. ऑन साईडला मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी होतं, परंतु काऊ कॉर्नरचे नक्कीच फिल्डर वळले गेले, कारण त्यांनाही माहिती आहे मिड विकेटच्या फिल्डरला थोडासा उशीर लागेल. मी बॉलपर्यंत पोहोचायला हवं. आपल्या हातामध्ये एक सिंगल का होईना परंतु रोखली जावी, त्या अर्थाने पोचले गेले फिल्डर. उचलला गेला बॉल, फेकला गेला आणि धावसंख्या तब्बल 1च्या साह्याने 39 या आकड्यावरती. षटकातला आज शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती जसा चौकार आला ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जाणलं गेलं ओमकारने की संकट मोचन. खऱ्या अर्थाने म्हटलं जातं बुद्धीची दैवत गंधराळा, आपण ओमकार आहोत, आपलं नाव खऱ्या अर्थाने भगवंताप्रमाणे आपल्याला कमबॅक करायला हवा. उचलायचा प्रयत्न होता, सॉफ्ट डिसमिसल. यष्टीरक्षक सोडणार नाहीत. यष्टीच्या मागे यष्टीरक्षण सुरेखरित्या झालं. शेवटच्या बॉलवरती विकेट. धावसंख्या बनल्या गेल्या 39 आणि 40 धावसंख्येचं या मॅचमध्ये लक्ष्य आता कंप्लीट करावं लागेल बालगोपाळ सोनालीपाडा या टीमला. तर सन्माननीय विकासजी पाटील जे नक्कीच लोणारचे आहेत, दादांना विनंती करेन की व्यासपीठावरती नक्कीच असनच व्हायचं. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जयदुर्गा लोणार आणि NK स्पोर्ट्स खांडवळ नक्कीच यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय किरणजी पाटील नक्कीच साहेबांना विनंती करेन की तुमचे शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल संपन्न करायचा आहे. तर सन्माननीय विकासजी मडवी साहेबांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. या 2 मान्यवरांच्या उपस्थितीने आपण करत आहोत टॉस. टीम लोणाड आणि खांडवळ याच्यामध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. नाण्याच्या दोन्ही बाजू समजवल्या जातात. कॉइन स्पिन केला गेलाय. कॉल त्या ठिकाणी लोणारची कॅप्टन देणार आहेत. जगनदादाच्या नावाने नक्कीच हा टॉस त्या ठिकाणी कॉल दिला गेला आहे. लागला गेला कॉल खऱ्या अर्थाने लोणार्ड टीमच्या कॅप्टनच्या बाजूने. मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. महत्त्वाची मॅच आहे. खऱ्या अर्थाने मनासारखं झालं आहे. टॉसचा तुम्ही कॉल दिला गेला होता, टॉस तुम्ही जिंकला गेला आहे. प्रथमतः डिसिजन काय? फील्ड फर्स्ट. प्रत्येक कॅप्टनची भूमिका या क्रीडांगणावरती आम्ही तीच पाहिली आहे. फक्त कालच्या दिवसामध्ये आम्हाला एक टीम अशी पाहायला मिळाली की तिने बॅटिंग स्वीकारली गेली आणि बॅटिंग करत असताना चांगल्या धावसंख्या बनवल्या गेल्या आणि त्या धावसंख्या डिफेन्ससुद्धा झाल्यात. या क्रीडांगणाची जर आखणी तुम्ही पाहिली गेली ना तर निव्या बॉल आहे. परफेक्ट मिडल झाला तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातो. हवेचा वेग तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही, कारण हवा या ठिकाणाहून चारही बाजूने खऱ्या अर्थाने संचार करत असते. फिल्डिंगचा डिसिजन घेतला आहे. बॅटिंग करणारी समोर टीम खऱ्या अर्थाने तिचा आराखडा तुमच्याच असोसिएशनमध्ये नक्कीच ही टीम खेळत असते. तर काय प्लॅनिंग असेल तुमची? असं काही नाही, त्यांचा पण संघ चांगला आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नाही, आम्ही चालू होईल तसा. 2 बाईक अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहेत. एक असोसिएशनच्या खऱ्या अर्थाने सर्व टीम्सच्या मध्ये नक्कीच मेगा फायनल पाहायला मिळेल आणि तुमच्या संघटनेच्या अपोजिट नक्की ज्या टीम्स असतील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने या सुबक ट्रॉफ्या आहेत. तर या ट्रॉफ्यांकडे आणि बाईककडे पाहता नक्कीच या आयोजनाबद्दलचे तुमचे 2 शब्द, 2 मनोगत काय आहेत? आयोजन चांगलं आहे आणि फ्री टुर्नामेंट आहे. जगन्नाथांनी आम्हाला खेळायची अंजली मनापासून आभार. येस, जाऊया. टॉस गमावला गेला आहे. खांडवळ टीमचे कॅप्टन आपल्यासमोर उपस्थित आहेत. टॉस गमावला गेला आहे, करावी लागेल बॅटिंग. काय प्लॅनिंग काय असेल? काय नाही, प्लॅनिंग काय नाही तशी. म्हणजे तुमचा नॅचरली गेम आहे तो तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल. बॅटिंग करायची आहे.
किती धावसंख्येपर्यंत तुमचा टार्गेट असेल? एक माइंडमध्ये आकडा कोणता सेट केला आहे? 40 ते 45. 4 षटकांची मॅच आहे, 40 ते 45 धावसंख्या नक्कीच बनवाल. परंतु एवढं सुसज्ज आयोजन तुम्ही पाहत आहे, फ्लड लाईटमध्ये नक्कीच हे सामने तुम्हाला खेळण्याची संधी जगनदादांनी खऱ्या अर्थाने दिली गेली. तर जगनदादांबद्दल आणि या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? खूपच मस्त आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला दिले याची आभार मानतो आम्ही त्यांचे. येस, दोन्ही टीमच्या खऱ्या अर्थाने कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस संपन्न केला गेला. लोणार टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंग करावे लागेल टीम खांडवल क्रिकेट संघाला. डावाची सुरुवात नो बॉलने. लक्ष आहे त्या ठिकाणाहून 40 धावसंख्येचं. पहिल्याच बॉलवरती विनाशकारी विपरीत बुद्धी, हाईट फॅक्टर जास्त होतं. स्ट्रायकरवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं विकी. त्याच्यासमोर पहिलाच बॉल अगदी कमरेच्या वरती होता. पंचांनी नो त्या ठिकाणी घोषित केले आहे आणि पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगल. डावाची सुरुवात नो बॉलने. अजूनही 39 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक असताना 24. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला असेल, तो फक्त बीमरसाठी आणि रनआउटसाठी असेल. या गोष्टीची नक्कीच दखल घ्यायची आहे. विकी लो फुल टॉस बॉल ऑन साईडला अपील केली जाते, परंतु फ्री हिटचा बॉल आहे हे समजून चुकली आहे त्या ठिकाणी फिल्डिंग करणारी टीम. कारण फ्री हिटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो. चुकीच्या प्रकारे कॉल, कोऑर्डिनेशन नव्हतं, कन्व्हर्शन नव्हतं आणि नो बॉल फ्री हिटचा होता. संधी होती, संधीचा फायदा उचलले गेला नाही आणि विकीला परतावे लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आहे खासा. जगन पाटील सरपंच आमचा आला आता नावास. आला आता नावास जगन्नाथ आला आता नावास. थँक्यू. 40 धावसंख्येचं टार्गेट होतं. पहिला बॉल तुमच्याकडे परभणीचा होता, त्याचा फायदा उचलायचा होता. थोडा वेळ थांबायचं होतं मैदानाच्या आतमध्ये, कारण आघाडीची जोडी तीच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची असते जी खऱ्या अर्थाने चांगला खेळ करते. चांगला खेळ झाला नाही आणि त्या अर्थाने पाहायला गेलं तर फलंदाज बाद झालेत. लेग बायची धावसंख्या 1. दुसरी धाव घेता वेळेला नक्कीच बाद झाल्या त्या ठिकाणी फलंदाज विकी. विकीची खेळी संपुष्टात आली. त्या ठिकाणी नो चेंडूवरती फायदा उचलायचा होता आणि क्रमांक 3 वरती हेमंत दाखल झालाय. मैदानाच्या बाहेर तुम्ही नक्कीच पहा, काहीशे नक्कीच आकाशामध्ये पक्षी अगदी तुम्हाला उडताना पाहायला मिळतील. खरं त्याने GTCची खरं त्याने ही कमाल तुम्हाला पाहायलाच मिळते. कधी चंद्र असेल, कधी खऱ्या अर्थाने सूर्य असेल, त्याची योग्य ती छायाचित्रे खऱ्या अर्थाने ते कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये कैद करत असतात. विकेटचं पतन झालंय, सिंगल आली. यावेळेला सरळ लॉफ केला गेला चेंडू. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि पहा व्हॉट अ जजमेंट. ही ना खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती असते. कारण तुम्ही खऱ्या अर्थाने जलगाव येथे पाहिलं असेल तर जलगावमधली एक व्हिडिओ मित्रांनो भरपूर व्हायरल झाली. अपंग खेळाडू होता, तो नक्कीच खेळपट्टीवरती आला आणि त्याच्या बॅटमधनं जे 3 षटकार होते ना, ती व्हिडिओ क्लिप खऱ्या अर्थाने खूप व्हायरल झाली होती. क्रिकेट खेळण्यासाठी ना तुम्हाला वेडं व्हावं लागतं, कारण शाणे लोक फक्त इतिहास वाचत असतात, परंतु तोच इतिहास अशाच वेड्या लोकांनी बनवलेला असतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, जे नक्कीच मिड ऑनला होते, सरळ व्ही शेपमध्ये खेळले होते. लॉंग ऑफला येऊन त्यांनी नक्कीच मिड ऑफला येऊन नक्कीच त्यांनी फिल्डिंग केली गेली. बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 3. थांबून खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते लेग बिफोरची. पंच सहमत नाही आहेत, सांगतात की लेग स्टम्पच्या बाहेर लेग बाईटचा इशारा. LBW नव्हे, परंतु लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि टीमची धावसंख्या 4. LBW लेग बिफोर विकेट आणि LB म्हणजेच लेग बाईट्स. पंचाने इशारा दिला लेग बाईटचा. आली सिंगल. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती बनवायच्या होत्या. धावसंख्या 40 अजूनही बनवायच्या आहेत 36. पहिले षटक ना हे खूप महत्त्वाचं आहे. जसे मानव बॅटिंगला गेले होते, मानवच्या बॅटमध्ये फक्त सिंगल आली, परंतु या मॅचमध्ये ना मनसुबे स्पष्ट आहेत मानवचे. तांबू खेळण्याचा प्रयत्न, वॉटर शॉट इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये एक टप्पा घेतलाय आणि बॉल पाहता पाहता डीप कव्हर, सीमा रे शिपार. हा चौकार. हे बक्षीस लाखानं आज ते लावून जगाला दिलंय दावणी. थँक्यू. हा ॲक्शन रिप्ले पहा मेगा स्क्रीनवरती. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली. खोलवर टप्प्याचा बॉल. त्यांनाही माहिती होतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला जर कव्हर ड्राईव्ह खेळायचा आहे ना,
तर इनसाइड आउट त्या फटक्याला रूपांतरित करायलाच हवं. इनसाइड आउट ऑफ फटका खेळला गेला, बॉल डीप कव्हरला तुम्हाला पाहायला मिळाला. त्या बॉलवरती लिहिलेल्या होत्या की धावसंख्या 4 आणि टीमची धावसंख्या पोहोचत असताना 8 या आकड्यावरती. 32ची अजूनही गरज आहे. 40चं लक्ष होतं. खूप काळ या बॉलिंगमध्ये नक्कीच धावसंख्या येत नव्हत्या, परंतु या चौकाराने आता पूर्णपणे बदलाव. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळतात. इनफिल्डच्या वरून डीप कव्हरला फिल्डर आता प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक सिंगल झालाय, दुसरीसाठी परतला गेला. स्ट्रायकरवरती फेकी आणि तत्वर जर पाहायला गेलं तर 2 धावसंख्या बॉल मागे चाललाय आणि थोडीशी खरं त्याने चुकीचे प्रकारची कलेक्शन त्या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून झाली. कलेक्टिंग चुकीच्या प्रकारे झाली आणि या बॉलवरती जिथे 2 होत्या तिथे 3 आल्यात आणि टीमची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती पोहोचली जाते. एखादी चुकी ना तुम्हाला खूप महागडी ठरू शकते. एखादा नाविक पहा, नाविकाच्या चुकीमुळे बोटसुद्धा बुडते. तुम्ही टायटॅनिक हे पाहिलंच असेल. तुम्ही मुंबईमध्ये जा, अनेक साऱ्या बिल्डरच्या कमकुवत कामगिरीमुळे काहीशा बिल्डिंग ढासळल्यासुद्धा गेल्यात. दिवा विभागामध्ये तुम्ही जा, बिल्डरच्या कमकुवत कामगिरीमुळे सध्या नक्कीच काही महिन्यापूर्वी एक बिल्डिंग ढासळलीसुद्धा गेली. तशाच प्रकारे तुमच्या एका चुकीमुळे ना तुमची टीम परास्तसुद्धा होऊ शकते. स्लोवर गती स्लो केली गेली, गती ओळखली गेली आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑन सी मारेशी पार. या षटकामधला हा दुसरा चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती आहे. लवकर लाईन पिक केली गेली. बॉल ज्यावेळेला डिलिव्हर केला गेला, लाईन अगदी स्लोवर वन आणि बॉल परफेक्टली बॅटवरती खऱ्यातने मिडल झाला. बॉल लॉंगॉनला तुम्हाला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती सुद्धा सुरेख मोहर होती ही चौकाराची. टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कदाचित पहिला चेंडू नो आला, त्याच्यावरती बाद झाले विकी. दुसऱ्या बॉलवरती तो काटा बदलवला गेला. त्याच्यानंतर जशी एंट्री झाली ना त्या ठिकाणी फलंदाज हेमंत आणि धीरजची, तेव्हा धीरज आणि हेमंतमध्ये एक कन्व्हर्शन झाला की आता विकी बाद झाल्यात. 40 धावसंख्येचं सोपं लक्ष आहे. चुकीच्या प्रकारच्या बॉलवरती प्रहार, अगदी खराब चेंडूवरती समाचार, हा आपल्याला खऱ्यातने घ्यायचा आहे. तेच जाणलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावसंख्या आल्यास. 40 धावसंख्येचं टार्गेट होतं, धावसंख्या 17 आल्यात आणि हे 2 फटके जर मित्रांनो पाहिले गेले ना तर अगदी इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक होतं. 17 आहेत, अजूनही 18मध्ये 23 बनवायचे आहेत. एक फटका इनसाइड आउट आला. तेजसच्या वाणीतून खऱ्यातने एक सुंदर स्पष्टीकरण होतं की वा काय स्ट्रोक आहे, कारण तेही स्वतः आक्रमक गोलंदाजसुद्धा आहेत, चांगले फलंदाजसुद्धा आहेत. जय मसोबा मानेरे टीमच्या माध्यमातून ते सातत्याने भरपूर वेळ खऱ्या अर्थाने खेळले गेलात आणि मानेरे गावातून मिस्टर 360 खऱ्या अर्थाने तेजसला म्हटलं जातं. तेच तेजस आता नक्कीच ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि हेच असतं कारण एखादा चांगला खेळाडू जेव्हा अंपायरिंगची भूमिका करत असो, जेव्हा स्कोरिंग करत असो, जेव्हा अपडेटिंग करत असो, तेव्हा खऱ्या अर्थाने एखादा चांगला स्ट्रोक यावा आणि त्याच्या तोंडातून ना चांगले उद्गार निघावं नव्हे हे कदाचित झालंच नाही. खूप चांगल्या प्रकारे कन्व्हर्शन झालं आणि या बॉलवरती नक्कीच तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये षटकारसुद्धा आला आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. मयूर आल्यात षटक क्रमांक दुसऱ्यासाठी. अजूनही 23 रोखायचे आहेत 18 बॉलमध्ये. ओव्हर द विकेटने बचावात्मक फटका, फक्त बॅट क्रॉस केली गेली, ढकलला गेला, जास्त फोर्स नव्हतं चेंडूवरती. एक धावसंख्या कंप्लीट झाली. सर्व काय सुरळीत चाललं आहे. मग ह्या गोष्टीची चुकी करण्याची गरज काय? कॉर्डिनेशन आम्ही सातत्याने सांगत असतो की फटका तुम्ही खेळताय हरकत नाही आहे, पण तो फटका कोणत्या फिल्डरच्या हातामध्ये गेला आहे, फिल्डरने बॉल कलेक्ट केला आहे की नाही, फिल्डरकडे मिसफील्ड झाले की नाही, या गोष्टीचा खऱ्यातने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उलगडा सोडवावा लागतो. बाद झाला त्या ठिकाणी हेमंतच्या बॅटबंद खूप चांगल्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने एक चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली गेली होती. तोच हेमंत मैदानाच्या बाहेर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नंबर 4 वरती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे गोलंदाज मोनिश. फलंदाज मोनिश आहेत क्रमांक 4 वरती. मयूर होते त्या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये. मयूरने अद्यापही ना खरं त्याने कमबॅक केला गेला, परंतु अजूनही कमबॅक करावं लागेल. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं, गॅपमध्ये खेळतात हनीफ मोहम्मद, अँडी फ्लोवर, असंख्य खेळाडूंना हा दर्जा देणारा फटका आहे. फटक्यामध्ये थोडासा दर्जेदारपणा होता. या 2 धावसंख्या सहजरित्या कंप्लीट केल्या गेला. फुटवर्कचा वापर सुरेखरित्या होता. फ्रंट फुटला गेले स्ट्रायकर एंडवरती त्या ठिकाणी धीरज पाहायला मिळाले. अगदी त्याने बॅट क्रॉस केली गेली, पद्धतीचा वापर, बॅट दुसऱ्या हातामध्ये घेतली गेली आणि रिव्हर्स असं त्याने बाहेर काढलं गेलं होतं. रिव्हर्स स्वीप त्यांना खेळायचा होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही, त्या अनुषंगाने आल्या 2 धावसंख्या आणि टीमची धावसंख्या तब्बल पोचत असताना 18 या आकड्यावरती. बहुत यार या लॉन्ग साईडला केसला गेला, जास्त फोर्स होतं, एलिव्हेशन होतं, ताकद होतं आणि स्वर्गीय आत्माराम गुळवी स्टँडच्या अगदी वरून चेंडू सी मारेशे पार. हा षटकार. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन
फटका चांगला होता, बॅकफुटला गेले, ऑनसाईडला शॉर्ट आर्म पुल केला गेला, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. ज्या स्टँडमध्ये खरं त्याने प्रेक्षक बसल्यात ना, तो स्वर्गीय आत्माराम गुळवी स्टँड, अगदी त्याच्यावरून त्यांना सलामी देणारा नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला, जिथे फलंदाज होते धीरज आघाडीला गेल्यात. विकीची विकेट अगदी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिली गेली. त्यांनाही वाटलं गेलं की विकी बाद झाल्यात, आपल्याला मोर्चा सांभाळायला हवा. आणि पहिल्या डावामध्ये जसा मोर्चा सांभाळला होता ना विनय पाटील याने, तशाच प्रकारे या डावामध्ये धीरज आता आपल्या टीमचा मोर्चा सांभाळत असताना अनेक सारे स्टँड नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. स्वर्गीय खऱ्या त्याने रामदास केनी स्टँड, स्वर्गीय इंदिरा पाटील स्टँड, स्वर्गीय आत्माराम गुळवी स्टँड आणि स्वर्गीय मधुकर पाटील सदाशिव पाटील स्टँड, म्हणजे मरावी परी कीर्तिरूपी उरावी. थांबून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरा जास्त खऱ्या अर्थाने बाहेरच्या दिशेने वळण दिला गेला. येस, आमचे चौथे खऱ्या अर्थाने ऑफिशियल पंच अकबरजी मनियार सर यांचं खऱ्या अर्थाने शुभागमन झालं, त्यांचंही करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थांबून खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज आहे, बॉल चाललाय अगदी घरंगळत, सिनी मिड ऑफला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डीपला फिल्डर प्रोटेक्शन देतील त्या ठिकाणी लॉंग ऑनचे, तत्वर एक सिंगल तर नक्कीच मिळेल. 2 धावसंख्येसाठी कॉल होता पण तो कॉल स्वीकारला नाही. एखादं इन्व्हिटेशन असतं ते कधी कधी आपल्याला स्वीकारावं लागतं, कधी कधी त्यासाठी आपल्याला थांबावं सुद्धा लागतो, कारण एखादा डिसिजन ना तुमच्यासाठी चांगला असतो. तो डिसिजन चांगला होता, 2 धावसंख्या बनू शकल्या नाही, एक सिंगल आली आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे सरकते 27 या आकड्यावर. कट करण्याचा प्रयत्न, हलकी शिकडा आहे, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, फिल्डिंग पोझिशन थर्डमॅनला सजवली आहे, त्या अनुषंगाने थर्डमॅनला हा बॉल पाहायला मिळाला. आणि सलग खऱ्या अर्थाने या षटकामधला हा दुसरा चेंडू सुरेख आहे ज्या चेंडूवरती सिंगल नाही आहे. एक षटकार आला, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर हा डॉट बॉल, म्हणजे या षटकामध्ये 5 चेंडू समाप्त झाल्यात, अजूनही एक. आणि एक चेंडूचा खऱ्या अर्थाने खेळ समाप्त होणं बाकी आहे. जागेवरून दिशा देण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून काढला गेलाय, डीपमध्ये कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन होते. टीमच्या कॅप्टनने खऱ्या अर्थाने पहिल्या डावामध्ये त्यांच्या मनासारखी खऱ्या अर्थाने धावपलकाची जी वाढ होती ती केली गेली नाही. कॅप्टन होते डीप कव्हरला, शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या पोहोचत असताना 29 या आकड्यावरती. 40चं लक्ष होतं, अजूनही 11ची गरज आहे या मॅचमध्ये. बॉल शिल्लक आहेत 12. 2 षटकामध्ये गुणतालिकेवरती अल्पेशदा गायकवाड यांनी खूप चांगल्या प्रकारे लेखणी केली गेली आहे, कारण रेड पेन त्यांचा जास्त यूज झाला आहे, ग्रीन पेन फक्त एकदा यूज झाला आहे. जो षटकार आला धीरजच्या बॅटमधनं त्या खऱ्या अर्थाने षटकामध्ये दुसऱ्या मयूरच्या एक षटकार आला, एकदाच ग्रीन पेन यूज झाला. मानवच्या अगेन्स्ट एक षटकार आला, जो षटकार खेळला गेला खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केलं गेलं धीरजने आपल्या स्वतःला फटक्यासाठी. आणि फटक्यामध्ये एलिव्हेशन ताकद सर्व काही पाहायला मिळालं आणि 2 षटकार अद्यापी धीरजच्या बॅटमधनं आल्यात. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये झाल्यात दाखल. टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला एक चांगला डिसिजन की आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करत असताना चांगल्या धावसंख्या खऱ्या अर्थाने आम्ही बनवण्याचं काम करू, परंतु ती जी भूमिका होती ना ती थोडीशी खऱ्या अर्थाने कॅप्टन सोनाली पाड्याच्या कॅप्टनची ना ती चांगली ठरली गेली, कारण त्यांनी डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. धावसंख्या फक्त 39 बनल्या गेल्या, 40चं लक्ष राहिलं. आणि आता या ओव्हरमध्ये जिथे 11 धावसंख्या खर्च करायच्या नाही आहेत, टीमचा कॅप्टन आविष्कारला पाठवला गेला आहे. परंतु पाहूया आविष्कार कशा प्रकारे आपल्या कॅप्टनशिपची खऱ्या अर्थाने ओळख दाखवतोय. कॅप्टनच्या समोर कॅप्टन होते, ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं, फ्लिकचा हा फटका खूपच वेगाने स्क्वेअर लेगचा फिल्डर आणि मिडविकेटचा फिल्डर, बॉल खाली वळला गेला, फंबल झाला गेला आणि फक्त एक सिंगलने त्या ठिकाणी आता पुढे सरकतीये टीम सोनाली पाडा. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा कॉन्टेस्ट होता, कारण 2 मल्ल जेव्हा एकामेकाच्या विरोधात चांगले येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कुस्ती चांगली रंगते, एकामेकासमोर 2 वाघ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये लढाई चांगली रंगते. तशा प्रकारे एकामेकाच्या विरोधात 2 चांगले खेळाडू येतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा क्रिकेटचा खेळ हा चांगलाच होतो, चांगला रंगतो आहे खेळ. आविष्कारला आता या धावसंख्या कशा वाचतील ना याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न, हा पॅम पूल करतायत, पूल सक्सेसफुल झाला नाही. स्क्वेअर लेगला हा बॉल मिडविकेटचा फिल्डर वळला गेला, बॅकअप स्क्वेअर लेगच्या फिल्डरचं एक फक्त सिंगल मिळेल. आणि पुन्हा एकदा आता लढत असेल ती म्हणजेच एका गुफेमधल्या 2 सिंहांची. आविष्कार आणि त्याच्यासमोर टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनने अद्याप चांगला खेळ केला आहे. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती तुम्हाला पाहायला मिळालं धीरजला जशी स्ट्राईक मिळाली गेली त्याच्यासमोर होता आविष्कार. आविष्कारला ना आता खऱ्या अर्थाने विनाश करावा लागेल समोरच्या टीमच्या कॅप्टनचा.
लो फुलटॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये संचार करताय फिल्डर वळतील का परंतु हवेची साथ त्या ठिकाणी कॅप्टनला लाभत असताना आणि इट्स यूज अ मॅसिव्ह 6. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट थँक्यू. सामन्यांचं व्हेरिएशन पहा लो फुल टॉस बॉल स्टॉपेज खऱ्या अर्थाने हा होता कारण बॅटच्या टो एंडवरती हा बॉल परफेक्टली मिडल झाला. बॉलवरती जणू काही मोहर होती कॅप्टनची की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे नव्हे तर प्रेक्षकांना शोधायला जावं लागेल. बॉल खूप काळ नक्कीच हवेमध्ये होता परंतु हवेची साथ या ठिकाणाहून लाभली गेली आणि हा फटका तब्बल 6 धावसंख्या देऊन गेला जिथे कॅप्टन मोनिश होते. षटकार आलाय. षटकाराने पूर्णपणे समीकरण खुळं झालंय. आता फक्त 3ची गरज या मॅचमध्ये. पुन्हा एकदा षटकार नंबर 2 दुसरा येईल का परंतु नाही. एलिव्हेशन आता थोडंसं कमी. बॅटमध्ये खऱ्यातने थोडीशी एनर्जी कमी पडली गेली. विकेट्स होईल पतन मोनिशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजूनही गरज 3ची. सन्माननीय सुजीजी पाटील जे उद्योगपती खांडवलचे आहेत दादांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन तुम्ही विराजमान व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मोनिशी बाद झाल्यात. मयूर झाल्यात मैदानाच्या आतमध्ये दाखल. ज्या मयूरने खऱ्यातने खर्च केल्या 18 धावसंख्या त्याच मयूरला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आहे की 18 धावसंख्या जशा खर्च झाल्यात ना तर बॅटिंगवरती असताना या सामन्याला खऱ्यातने तुम्हाला पूर्ण करायचं आहे. फक्त 3 धावसंख्येची त्या ठिकाणाहून गरज आहे. षटक क्रमांक आविष्कारचं 3रं. 4 चेंडू फेकून झाल्यात म्हणजे अजूनही 8 चेंडू आणि 3ची गरज. होतं विकेट. केसला गेला फटका. MS धोनी स्टाईलने मॅच केली फिनिश. स्ट्रायकर एंडवरती होते धीरज. धीरजच्या बॅटमधनं हा षटकार नंबर 3 आणि विजय स्ट्रोक या ठिकाणी लगावत असताना पुढच्या फेरीमध्ये होतीये दाखल टीम. चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केलं गेलं. 3रा षटकार तब्बल 22 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्या गेला. लक्ष होतं 40 धावसंख्येचं आणि काय खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये धुराळ 22 धावसंख्येचा त्या ठिकाणी दाखवला गेला. धीरज याने तब्बल 22 धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेला आणि या 22 धावसंख्यांना अगदी आक्रमकतेने बनवल्या गेल्या. 22 धावसंख्या धीरजच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. रूपांतर होतं खऱ्या अर्थाने 3 षटकारांचं. तोच धीरज ठरला आहे या मॅचचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच. हडलक टीम हर्ष 11 पिसे खूप उशिरा नक्कीच क्रीडांगणावरती दाखल झाले. 2 धावसंख्येने नक्कीच तुम्हाला फायनलाइज केलं गेलं होतं परंतु समोरच्या